शिवाजीनगर नगर शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित आणि मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदान यादीवर महाविकास आघाडीने हरकत घेतली आहे। नगर शहर विधानसभा मतदारसंघात दुबार नावे, स्थलांतरित आणि मयत व्यक्तींची नावे असणाऱ्या मतदार यादीवर महाविकास आघाडीने हरकत घेतली आहे। त्याद्वारे मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून काही राजकीय सत्ताधारी मंडळींनी सुनियोजित षडयंत्र रचल्याचा आरोप यापूर्वीच महाविकास आघाडीने केलाय। त्यानंतर निवडणूक प्रशासन जागे झाले असून मतदारांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे। यावर पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीने सडकून टीका करत म्हटले की हा निवडणूक प्रशासनाचा गलथान कारभार आहे। नोटिसा मात्र मतदारांना बजावल्या जात आहेत। प्रशासनाने मतदारांना वेठीस धरणे तात्काळ थांबवावे असा इशारा यावेळी देण्यात आलाय। याबाबत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजीराव कदम यांच्यासह विक्रम राठोड, किशोर कोतकर, बाळासाहेब बोराटे, मंगला भुजबळ, संजय झिंजे, दत्ता जाधव, विलास उबाळे, पप्पू भाले, उषा भगत, सुजित क्षेत्रे, अभिनय गायकवाड, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। काही दिवसापूर्वी नगर शहराच्या विधानसभा मतदारसंघात राहणाऱ्या मतदारांना निवडणूक आयोग, जे आपल्या जिल्ह्याचा निवडणूक आयोग, त्यांनी नोटीस बजावली। त्या नोटिसामध्ये किरण काळे, संभाजी कदम आणि माझं नाव घेऊन त्या ठिकाणी ती नोटीस बजावली। मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्याच ज्यावेळेस नोटीस बजावली त्याच्या 3-4 दिवसा अगोदर शहरातल्या दुबार मतदारांच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी आक्षेप घेऊन निवेदन दिलं होतं। ते दुबार मतदारांच्या जेवढी जी संख्या आहे आमच्याकडे ती उपलब्ध होती आणि ती आम्ही ते 24,000 मतदार हे जवळ आसपास हे दुबार आहेत। आता ज्या नोटीस इश्यू केल्या गेल्या हे खऱ्या अर्थाने आमच्या नावाने जे केलंय याच्यामधून एक ठळकपणे दिसून येतं की सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दडपणाला बळी पडून निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये या नोटीस इश्यू केल्या। खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांचा सगळ्यांचा थट्टा केलेला आहे आणि मनमानी कारभार या निवडणूक कक्षाचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी तो केलेला आहे। आता त्यांनी नोटीस एका दिवशी काढल्या, जसं आता किरणरावांनी सांगितलं, एक दिवस फक्त त्यांनी त्या ठिकाणी लोकांना बोलवलं। काही लोकांना संघामध्ये जवळपास 25,000हून अधिक नावं जी आहेत ती त्या ठिकाणी दुबार तिबार अशी नोंदवली आहेत। मयत लोकांची पण नावं त्यामध्ये अजून आहेत, स्थलांतरित नावं आहेत। खरं तर ही नावं त्या ठिकाणी असू नयेत याची खबरदारी घेण्याचं काम आणि जबाबदारी जी आहे ती निवडणूक प्रशासनाची आहे, परंतु गलथान कारभार प्रशासनाचा पाहायला मिळतोय। त्यांनी ही सगळी जबाबदारी थेट मतदारांना नोटिसा काढून त्यांच्या अंगावरती ढकललेली त्या ठिकाणी आहे। मी खरं तर तिन्ही पक्षांच्या वतीने या गोष्टीचा प्रशासनाचा निषेध करतो। दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी धक्कादायक प्रकार असे आहेत की एका व्यक्तीचं त्याच्या नावाचा गैरवापर करून, त्याच्या डॉक्युमेंटचा गैरवापर करून दुबार तिबार नाव नोंदवून त्या ठिकाणी बनावट अशा पद्धतीचं मतदान ओळखपत्र त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। ज्याला आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून हा पुढाकार घेतला आणि निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आणून दिलं आणि मतदारांपर्यंत हा विषय पोहोचला, तेव्हा मतदारांनी खरं तर आमच्या मवियाच्या या भूमिकेचं स्वागत केलं। मात्र त्याच वेळेला अशी सुद्धा शंका आणि भीती समाजातून मतदारांतून व्यक्त होते। आम्ही पण त्याच्याशी सहमत आहोत की उद्या जसं शासनाचे अनेक ओळखपत्र असतात त्याच्यामध्ये मतदान कार्ड हे सुद्धा एक उपलब्धी आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरलं जातं। उद्या जर या मतदार ओळखपत्रांचा त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला माहिती नसताना सुद्धा आपल्या नावानं अमुक अमुक बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी कर्ज काढलं गेलं, त्या ठिकाणी शासनाच्या योजनेचा फायदा त्या ठिकाणी घेतला गेला, त्या ठिकाणी कुठला क्राईम झाला, तर या सगळ्यामध्ये ज्या मतदाराचा दुरान्वय देखील संबंध नाही किंवा त्याचं नाव त्या ठिकाणी संगनमत करत वापरलं गेलंय तर तो त्या ठिकाणी भरडला जाऊ शकतो। त्याच्यामुळे नगर शहरामध्ये शहराचे तथाकथित कार्यसम्राट नेते आणि त्यांनी प्रशासनाशी संगनमत करून हे जे काही बोगस मतदार नोंदणीचं स्कॅम करून त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी बोगस वोटिंग बूथ कॅप्चरिंग करून घडवून आणण्यासाठी जे काही षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्रापासून खऱ्या मतदारांना वाचविण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही तिन्ही पक्ष मिळून करत आहोत। मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी प्रशासन आता या सगळ्या गोष्टीमध्ये न पडता पारदर्शी पद्धतीने त्या ठिकाणी प्रक्रिया राबवेल। तरी जर ती राबवली नाही तर मात्र त्या ठिकाणी आम्ही मवियाच्या वतीनं कोर्टामध्ये जाऊन
नागरिकांना मतदारांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा त्या ठिकाणी उभारू. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.